नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा आणि पक्ष नेतृत्व यांच्यातील वाद आता कायदेशीर वळणावर येऊन ठेपला. या प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पक्षांतर बंदी कायद्यातील एक महत्वाच्या कायदेशीर पळवाटेवर बोट ठेवलं असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राघव चड्डा प्रकरण नेमकं काय? आम आदमी पक्षानं राघव चड्डा यांची राज्यसभेतील उपनेतेपदावरून तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. चड्डा हे भाजपाच्या दबावाखाली असून ते केंद्र सरकार विरोधात बोलण्यास घाबरत आहेत, असा गंभीर आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी तर चड्डा हे पंतप्रधान मोदींच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, अशी बोचरी टीका केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी उघड केलेली कायदेशीर परवा या वादावर भाष्य करताना ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय पक्षांतर बंदी कायद्यातील एक तांत्रिक मुद्द्याकडे सर्वांचंच लक्ष वेधलंय. त्यांच्या मते जर एखाद्या खासदाराला पक्षातून काढून टाकलं तर त्याचे खासदारकीचे पद जात नाही. तो खासदार स्वतंत्र म्हणून सभागृहात राहू शकतो. महत्वाचे कायदेशीर मुद्दे काय? स्वेच्छेने राजीनामा. जर राघव चड्डा यांनी स्वतःहून पक्ष सोडला किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरच त्यांची खासदारकी धोक्यात येईल. पक्षानं काढले तर पद सुरक्षित. जर आम आदमी पक्षानं त्यांना पक्षातून काढून टाकलं तरीही ते राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करू शकतात. पक्षांतर बंदी कायदा अशा वेळी त्यांना अपात्र ठरवू शकत नाही. व्हीपचं उल्लंघन. जोपर्यंत ते सभागृहात पक्षाच्या व्हीपचे म्हणजेच आदेशाचं उल्लंघन करत नाहीत तोपर्यंत त्यांचे सदस्यत्व रद्द करता येत नाही. आपची रणनीती आणि पेच. आम आदमी पक्षानं राज्यसभेच्या सभापतींना पत्र लिहून राघव चड्डा यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. तसेच चड्डा यांना पक्षाच्या कोट्यातून बोलण्यासाठी वेळ देऊ नये असेही स्पष्ट केलंय. याचा अर्थ पक्षानं त्यांना तांत्रिकदृष्ट्या बाजूला सारलं असलं तरी त्यांची खासदारकी काढून घेणं पक्षाला कायदेशीररित्या कठीण जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे राघव चड्डा यांना पक्षातून काढल्यास ते भाजपाला उघडपणे मदत करू शकतील आणि तरीही त्यांची खासदारकी वाचवू शकतील. अशी ही कायदेशीर पळवाट आता चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून राघव चड्डा स्वतः काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा.